अखिल भारतीय अहिल्यानगर जिल्ह्यातील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी आणि समता सैनिकांची आढावा बैठक नगर शहरात शासकीय विश्रामगृह या ठिकाणी समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली। या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आरक्षण आणि विविध मुद्द्यांवर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। समता परिषदेच्या वतीने राज्यभरामध्ये जे आहे आढावा बैठकांचं सत्र सुरू आहे आणि आज अहिल्यानगरमध्ये सुद्धा जे आहे अहिल्यानगर शहर आणि ग्रामीण अशा दोन्हीचा आढावा बैठकीचं सत्र सुरू आहे। शहराची बैठक संपली, आता ग्रामीणची बैठक सुरू होणार आहे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने अनेक वर्षापासून जे आहे सामाजिक काम जे आहे आणि सर्व घटकांना बरोबर घेऊन जायचं काम जे आतापर्यंत केलेलं आहे आणि वेगवेगळे आंदोलनं करून त्यांचे न्याय हक्कासाठी लढण्याचं काम समता परिषदेच्या माध्यमातून झालं आहे आणि पुन्हा एकदा ही संघटना जी आहे मजबूतपणे जे उभं राहण्याची आवश्यकता आहे। येणाऱ्या काळामध्ये जातीय जनगणना होणार आहे। जातीय जनगणनेच्या संदर्भामध्ये जे आहे शहरामध्ये असो किंवा ग्रामीण भागामध्ये असो खालपर्यंत लोकांना जे आहे जागृती करणं आणि त्याची नोंदणी करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जे आहे समता परिषदेची जे आहे महिला आघाडी असेल किंवा समता परिषदेची बेसिकची आघाडी असेल या दोन्हीचं संघटन मजबूतीपणे उभं करून खालपर्यंत जे आहे लोकांपर्यंत पोहोचून जातीनिहाय जे जनगणना होणार आहे ती व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी ते मजबूतीने होण्यासाठी जे आहे काम जे आहे ह्या निमित्ताने होणार आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने हे संघटन बांधणीचं काम जे आहे आम्ही सुरू केलं आहे।